जुनं कंपाऊंड तर झाडं काढून टाकले. पहिलेच कोसळण्याच्या क्षमतेमध्ये आणि त्याच्यामध्ये आणि JCB लावून हा बांधकाम करायला सुरुवात केली आहे. हो, याची जागा इथून आहे. यांनी एवढा वाढवलाय पूर्ण नदीत ना? पूर्ण नदीत घेतलाय. मग हे बांधकाम नदीत होत आहेत डायरेक्ट. खालच्या सगळ्या पाट्या तुटलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला आणि काही लोक काय करतात ते उचलून बाहेर फेकून देतात. कारण परिस्थिती अशी आहे की दहेगावची बरीचशी लोक आदिवासी लोक हॅराशेन जातात पायी, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. हा पूर्ण कधीही पडू शकतो, तुटू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी या पुलावरून किती गावची लोक जात असतील साधारण? काय आपलं नाव आणि एकूणच या पुलाच्या समस्येबाबत आपण आक्रमक झालेले आहात, ग्रामस्थ एकवटलेले आहेत. काय प्रशासनाकडे मागणी आहे नेमकं आणि आपलं नाव काय आहे? माझं नाव अनाजी उमाजी मनवे. काय परिस्थिती आहे? ह्या पुलाच्या जवळ हा पूल जवळजवळ 82-83 साली झालेला आहे. एकदम जुना पूल आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनाकडे मागणी करू शकतो, आज परत झालेला नाही. पण ह्याच्या पुढे होऊ शरी तात्काळ त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता दहेगाव आंबलोली जी गावं आहेत त्यांना मार्ग होईल असा करून देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे. अनेक पुलं आहेत ती सातत्याने या भागातली कोसळत आहेत. असा हा कोसळण्याचा धोका वाटतोय तुम्हाला? हो, धोका वाटतोय. ते पोह्यांना चिरा बिरा गेलेल्या आहेत ना, त्या पोह्यांना ठेव्याना चिरा गेलेल्या आहेत. कारण ह्या वर्षी नाही केलं तर धोकादायक आहे ते. दादा, काय नाव आपलं आणि काय नेमके तुमची मागणी आहे? आपण या ठिकाणी जो जर्जर झालेला आणि गंजलेला धोकादायक पूल आहे त्याच्या खाली आपण उभे आहोत. काय स्थिती आहे सध्या या पुलाची? माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड. मी या गावचा आमनोली गावचा रहिवासी आहे. या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो. ह्या ब्रिजवरना 7 ते 8 गावं 8 गावांचा पायी रस्ता आहे हा. आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही. याच्या पूर्ण हा गंजलेला एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत. आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी परिस्थिती आता स्थिती झालेली आहे इथं. आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये काय अवस्था असते इथं प्रवासासाठी? पावसाळ्यात आम्ही बंदच असतो हा मार्ग बंद, कारण भीती असते पडण्याची. पट्टे वगैरे पूर्णपणे गंजलेले आहेत आणि तुटलेले आहेत, एकदम येऊ शकत नाही, भीती वाटते. प्रशासन आणि सरकारकडे काय मागणी आहे? आम्हाला तात्काळ भूमिका घ्यावी, एक दुरुस्ती म्हणून करून द्यावी आणि नवीन ब्रिजची मागणी आमची. दादा, काय नाव आपलं आणि एकूणच पुलाची काय स्थिती आहे? दादा, माझं नाव शेखर दत्तात्रय दिने. मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे. ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे. आत्ता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी ह्या मार्ग पूर्णपणे बंद असतो. कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही. हा ब्रिज हा दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे. परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही. प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही गावामध्ये 4ही गावांमध्ये पूर्ण संतापतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक. त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा.